स्वागत आहे आपल्या सगळ्यांचेच आमच्या चॅनल पूजा असतात. हर हर महादेव. सध्या प्रत्यंगिरा माता प्रचंड चर्चेमध्ये आहे. देवी मातेचे स्वरूप कोणते आणि त्या देवी मातेची उत्पत्ती कशी झाली, तसेच प्रत्यंगिरा मातेचे नेमके स्थान कोणते, प्रत्यंगिरा मातेचे मंदिर कुठे आहे, याबाबत बरीच विचारणा केली जात आहे. याबद्दल बरेच व्हिडिओ बनवले जात आहेत. परंतु आज माता प्रत्यंगिरा यांचे मंदिर नेमके कुठे आहे, तसेच माता प्रत्यंगिराची उत्पत्ती कशी झाली आणि कशा प्रकारे आदिमाया माता भगवतीचे स्वरूप असलेल्या माता प्रत्यंगिराने देवादिदेव महादेव आणि भगवान विष्णू यांच्यामधील युद्ध थांबवले, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा ऑन करा. प्रत्यंगिरा माता नेमक्या कोण आहेत, देवी मातेचे स्वरूप कसे आहे आणि प्रत्यंगिरा मातेचे मूळ स्थान कोणते, प्रत्यंगिरा मातेचे मंदिर कुठे आहे, हे आपण या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. प्रत्यंगिरा माता या एक हिंदू देवी आहे. प्रत्यंगिरा मातेचे स्वरूप म्हणजे देवीचे मुख हे सिंहाचे आहे, तर उर्वरित शरीर हे महिलेचे आहे. प्रचंड आणि 11 स्वरूप असलेल्या अशा ह्या प्रत्यंगिरा माता म्हणजेच आदिमाया भगवती देवीचा अवतार आहे. देवादिदेव महादेव, भगवान शिव तसेच भगवान विष्णू आणि दुर्गा देवीची ही एकत्रित शक्ती आहे. तीव्र आणि तामसी स्वभाव असलेल्या याच प्रत्यंगिरा मातेने हरिहर म्हणजेच भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्यातील युद्ध थांबवले होते आणि त्यांच्या 11 स्वरूपामधून त्यांची शक्ती स्वतःमध्ये सामावून घेतली होती. तसेच महादेवी असल्या कारणाने प्रत्यंगिरा माता या महादेवाच्या शरंभ अवताराच्या शक्ती सुद्धा आहेत. प्रत्यंगिरा मातेनेच भगवान शिव आणि भगवान विष्णू म्हणजेच हरिहर यांच्यातील युद्ध थांबवून त्यांची शक्ती स्वतःमध्ये समाहित करून घेतली होती. भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये जे युद्ध चालू होते ते अतिशय विनाशकारी होते आणि महादेव आणि भगवान विष्णू यांच्यामधील हे युद्ध पृथ्वी संपण्यावर पूर्ण ब्रह्मांडाचा विनाश होण्याच्या एका जागेवर येऊन थांबले होते. आणि या ठिकाणी जर त्यांचे युद्ध थांबले नसते तर संपूर्ण ब्रह्मांडाचा विनाश झाला असता. तर त्यांचे हे युद्ध थांबवण्यासाठी देवी मातेने त्या दोघांची शक्ती स्वतःमध्ये समावित करून घेतली आणि दोघांचाही राग देवी मातेने शांत केला. अतिशय तीव्र स्वभावाच्या आणि अतिशय उग्र अशा तामसिक स्वभावाच्या असलेल्या प्रत्यंगिरा माता ह्या तितक्याच मायाळू आहेत. प्रत्यंगिरा मातेचे मंदिर तमिळनाडूमधील होसूर या गावी आहे. तसेच प्रत्यंगिरा माता या अतिशय प्राचीन असून रावणाच्या काळातही प्रत्यंगिरा मातेची सेवा केली जात होती. प्रत्यंगिरा मातेला अपराजिता आणि निकुंबला या नावानेही संबोधले जाते. शास्त्रानुसार प्रत्यंगिरा मातेची उत्पत्ती ही हरिहर यांच्या एकत्रित शक्तीने झालेली आहे. म्हणजे देवादिदेव महादेव, भगवान शिव आणि भगवान विष्णू तसेच दुर्गेच्या एकत्रित स्वरूपाने झालेली असल्या कारणाने त्या तिघांच्याही शक्तीच्या या धारक आहेत. त्यामुळे हिरण्यकश्यपूला संपवण्यासाठी हिरण्यकश्यपूचा जो काय अन्याय होता, अत्याचार होता, तो संपवण्यासाठी ज्यावेळी भगवान विष्णूने नरसिंह अवतार घेतला होता, त्या नरसिंह अवतारानंतर लगेचच भगवान शिव यांनी शरंभ अवतार घेतला होता आणि या दोघांच्याही या उग्र अवताराला संपवण्यासाठी त्यांच्याच शक्तीची धारक असलेल्या प्रत्यंगिरा मातेचा अवतार झाला. तर आपण ही कथा आता विस्तृतमध्ये पाहू. तर हिरण्यकश्यपू हा एक राक्षस होता, ज्याने आपल्या स्वतःच्या बाळाला म्हणजेच प्रल्हादाला त्रास देण्यासाठी सुरुवात केली होती, कारण तो विष्णू भक्त होता. ही कथा तर आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेच. परंतु याच्यानंतरची कथा जी झालेली आहे ती अशी की हिरण्यकश्यपूचा वध केल्याच्या नंतर भगवान नरसिंह जे होते ते अतिशय कोपित झाले होते. अतिशय उग्र आणि रागीट अशा स्वरूपाचे भगवान नरसिंह हे कुठल्याही व्यक्तीचे ऐकणे, कुठल्याही देवाचे सांगणे ऐकत नव्हते आणि ते त्यावेळी जगामध्ये या पृथ्वी तलावर असलेल्या सर्व नकारात्मक शक्तीचा नायनाट करण्यास निघाले होते. अशामध्येच पृथ्वीचाही नायनाट किंवा संपूर्ण ब्रह्मांडाचा नायनाट होतो की काय अशी भीती सर्व देवी देवतांना आणि पृथ्वी तलावरच्या सगळ्यांनाच वाटत होती. त्यामुळे भगवान विष्णूंची वेळोवेळी विनवणी करून सुद्धा ज्यावेळेस ते नरसिंह अवतारामध्ये त्यांचा राग शांत होत नव्हता, त्यांची विविधांगी स्तुती करून त्यांची क्षमा प्रार्थना करूनही ज्यावेळेस त्यांचा राग शांत झाला नाही, त्यावेळी सर्व देवी देवता आणि सर्व ऋषीगण भगवान शिव यांच्याकडे गेले आणि भगवान शिवांना त्यांनी प्रार्थना केली की आपण
भगवान विष्णू यांच्या या अवतारामध्ये त्यांना थांबावे आणि त्यांचा राग शांत करावा. परंतु भगवान देवादिदेव महादेवांना यासाठी एक वेगळा अवतार घ्यावा लागला. देवादिदेव महादेवांनी भगवान नरसिंहाला थांबवण्यासाठी शरंभ या पक्षाचा अवतार घेतला. शरंभ या अवतारामध्ये देवादिदेव महादेवांच्या या शरंभाचे मुख हे सिंहाचे होते आणि उर्वरित शरीर वाघाचे, म्हणजेच उर्वरित शरीर हे वाघाचे होते आणि त्यांना पंख होते. तर मग या अवतारामध्ये आल्याच्या नंतर भगवान विष्णूंना त्यांनी समजवल्या, पण भगवान विष्णू त्यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. राग त्यांचा तेवढा होता, त्यांची तामसिक वृत्ती तेवढी होती. तर त्या ठिकाणी युद्धास प्रारंभ झाला आणि भगवान विष्णूंच्या नरसिंह अवताराचे आणि देवादिदेव महादेवांच्या शरंभ अवताराची त्यावेळेस युद्ध सुरू झाले. हरिहराच्या युद्धामध्ये ब्रह्मांडाचा नायनाट होण्याची वेळ आली आणि मग या दोघांच्याही या कृत्याला पाहून सर्व देवी देवतांनी आदिमाया पराशक्तीचे आवाहन केले आणि देवी दुर्गेला त्यांनी नामस्मरण करून देवी दुर्गेला त्या दोघांना थांबवण्यास विनंती केली. देवादिदेव देवांना आणि त्रिदेवांपैकी दोघांना त्यांनी थांबवण्यास विनंती केली. त्यावेळेस या दोघांच्याही शक्तीची धारक असलेल्या देवी दुर्गेने प्रत्यंगिरा मातेचे स्वरूप धारण केले. प्रत्यंगिरा माता यांचा मुख हे सिंहाचे होते आणि उर्वरित शरीर महिलेचे होते. त्या दोघांच्या शक्तीची धारक असल्याने त्यांनी दोघांनाही युद्धापासून थांबवले, युद्धापासून परावर्तित केले आणि त्यांची रागीट शक्ती, त्यांची तामसिक शक्ती स्वतःमध्ये सामावून घेतली. आणि हे युद्ध ज्यावेळी संपले त्यावेळी त्या प्रत्यंगिरा माता यांनी या युद्धाचा नायनाट केला आणि अर्धा सिंह आणि अर्धा मनुष्य असे हे देवी मातेचे स्वरूप चांगल्या आणि वाईटाचे आपल्याला दर्शन घडवते. तसेच देवी मातेच्या या प्रचंड शक्तीमुळे देवादिदेव महादेव, भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचे युद्ध थांबले. त्यांच्या प्रचंड गर्जनेने ह्या दोघांनीही आपल्या अवतार कार्याचे समापन केले. त्यांची जी विध्वंसक आणि त्यांची जी अतिशय तीव्र अशी विध्वंसक शक्ती होती ती देवी मातेने स्वतःमध्ये सामावून घेतली आणि त्यांच्या अवताराची समाप्ती झाली. देवी मातेचे हे स्वरूप जरी आकराळ विक्राळ असले तरी त्या भक्तांसाठी अतिशय माळीव आहेत. देवी प्रत्यंगिरा मातेची आणि त्यांच्या अकराळ विक्राळ स्वरूपाची व्हिडिओमध्ये सांगितलेली ही माहिती आपणास कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत राहतील. तसेच आपणास कुठल्या हिंदू देवी देवतांवर व्हिडिओ करून पाहिजे, कुठल्या गोष्टीची आपल्याला माहिती पाहिजे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आम्ही त्यावर व्हिडिओ बनवून आपल्यासाठी घेऊन येत असू.